पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं MKH ब्लॉगमध्ये. आज 3-4 दिवसानंतर क्लासला जाणार आहे. रेल अलर्ट संपलेला आहे आणि आता परत क्लास चालू आपला. तर आज परत बोईसरला जाणार, तर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला, आता सकाळचे 10 वाजले आणि आज 10 वाजता उठलेला आहे. तर आपले कॉफी ठेवलेले आणि मग नंतर मग बोईसरला जाणार मला. गाईज मम्मीने बघा आज पण कांदा आणि मेथीचे वडे बनवलेले आहेत. हे बघा, कवरी हे काय असते? म्हणजे काय? कवरी भाजी म्हणजे काय? वर्षाला एकदा येते ती. हां का, ती भाजी कवरी भाजी आहे बघा. आता नुसते खायचे. 10:30 वाजले. आपल्याला लिगायचं आहे 11:30 वाजता. तर चलो. आणि येताना स्कूटी घेऊन यायचं आहे काकूची, ती राखेल तुम्हाला. तर काहीच आता आपली तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आपण निघालेले आहेत क्लासला जायला. 11:15 वाजलेले आहेत आणि आता बाय निघतो आहे मी. चला काहीच आपण टाईमावर आलेले आहेत. बस आज लवकर आलेलं आहे थोडीशी. आता जात आहे 10 मिनटं लवकर आला. आज बघा लवकर येण्याचा फायदा काळा काढायचा आहे. लवकर येण्याचा फायदा. बस पण लवकर आला आज आणि बस भारी आहे. चला, बस लवकर आली आणि आता निघाली पण. 11:30चा टाईम आहे पण बघा वाजले तिथे 11:22ला. 11:22पर्यंत निघालेली आहे बस. जास्त बोईसर डेपोमध्ये पोचला. आता आर्याची वाट बघतोय. आर्या येईल आता वाटते. त्या बसमध्ये येत आहे. बस येते तिकडनं. आर्या आली. आता जायचं. काहीच मैत्रिणीसोबत येत आहे वाटते ती. बस ताप पागल आहे. तिकडं मैत्रिणीसोबत तिकडनं गेली. मला सगळी इकडनं चल येते तिकडनं बसते. आता कुठून निघेल काय माहिती. बघतो तिला, शोधतो परत. आता ही बघा कुठून निघाली. कुठून निघाली काही कुठून आली काय माहित नाही आपल्याला. हो कुठून आलेली का? मैत्रिणीसोबत गेलेली. 2-3 दिवस मला कंटाळा आला. कंटाळा बेकार. एवढा कंटाळा आला घरात बसून वैताग आलेला ना ग. मग आता क्लासला मजा. मॅडम तर पाण्यात बुडलेली बोलते. मॅडम विचारू तिला. चला करू मॅडम बोलली तर करू ना. चला आपण नाही असं करत कोणाला. बरोबर ना. आम्ही आता क्लासला पोचलेले आहेत. काय का जायचं का थांबायचं किती वाजेपर्यंत? म्हणजे लहान मुलं मॅडम बोलते थांबत जा, बाहेर लहान मुलं असतात त्याच्यासाठी आम्ही मध्ये जात नाही. टीचर चला आलेलं आहेत. आता आम्ही जातात. आता क्लास सुटला. आता बस यायची वाट बघतोय थोडा वेळ. चला जाऊया मग बस आधी का. बस आली. आता आला मी जस्ट. चालला घरी. चलो पाऊस येत आहे हळूहळू थोडा बघू. काहीच जस्ट मी मठात जाऊन आला ना. 2 बंदर बसले तिकडे. दाखवू का तुम्हाला? हे बघा. हा काल आता नाही काल आम्हाला हा सोफा चढवता आमची पूर्ण वाट लागलेली. हा बघा हा सोफा. हा ध्रुवी मॅडम बघा दिसते तरी. ध्रुवी मॅडम बघा बोलत नाही काय सध्या काय करते म्हणून ती बोलत नाही. बरोबर ना? हो का? मग बड्डेला येणार का? कोणाच्या तरी. काहीच तर तुम्हाला हा ब्लॉग कधी पोस्ट होईल यार? 3 दिवसांनी पोस्ट होईल. म्हणजे माझा आसपास बड्डे येणार आहे. नाही नव्हता रे. नाही
तर काय हा सोफा एकदम डेंजर चढवला, पूर्ण दाखवतो तुम्हाला. असा इकडनं येत नव्हतं, इकडे लागत होतं, त्याच्यामुळे येत नव्हतं. तर इकडनं आम्ही दोरी बांधून चढवला, इकडनं खाली दोरी बांधून वरती चढवलेला काल सोफा आम्ही. हे बघा डबल फोल्डिंग. तर काहीच आत्ताच जस्ट ब्लॉगची एडिटिंग झालेली आहे. आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूपच छोटा होता. फक्त मी तुम्हाला बोईचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग दाखवला, कारण की काल काय केलंच ना. त्यानंतर घरी आल्यावर मी फक्त मठात गेला, नंतर मग घरी आला, त्याच्यानंतर नुसता बसून राहिला. त्यासाठी मी काहीच नाही केलं. त्यासाठी तुम्हाला नंतर मग घरी मोबाईलच घेऊन बसला नाही. आणि बाबूची थोडीशी फोटोशूट करायची होती, तर ते फोटोशूट करत होते. त्यासाठी ब्लॉग नाही बनवला, कारण की माझ्याच मोबाईलमधनं फोटो काढले ना, त्यासाठी मग तो ब्लॉग नाही बनवला. तर त्याच्यात आमचा अर्धा टाईम गेला, त्याच्यामुळे तो ब्लॉग नाही बनवला. म्हणून काल छोटासाच ब्लॉग झाला. आणि थोडेसे नवीन ब्लॉग पाहिजेत काहीतरी, म्हणून आता मी ट्राय करेल. बघूया, नवीन काहीतरी आयडिया बघत आहे मी ब्लॉगिंगसाठी. सध्या तरी आपली शिकत आहे आपण, त्यासाठी आपल्याला खूप दिवस झाले ब्लॉगिंग करतात, पण सध्या आपण डेली ब्लॉगिंग एवढी नाही केली ना. आज आसपास आपल्याला 10 दिवस झालेले आहेत डेली ब्लॉगिंग करत आहेत आपण, आणि कंटिन्यूस ठेवलेली आहे डेली ब्लॉगिंग कंटिन्यूस ठेवलेली आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडले असेल ना तर कमेंटसुद्धा करत जा. भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.